चाकण नगर परिषदेकडून शहरातील बेकायदा प्लॉटिंगवर कारवाईचा धडाका। पहिल्याच दिवशी खंडोबामाळ आणि आगरवाडी राक्षवाडी परिसरात कारवाईचा हातोडा। नगर परिषद प्रशासनामार्फत चाकण शहरातील विविध अनधिकृत लेआउट्सला नोटिसी बजावण्यात आल्या होत्या, परंतु तरीही काही अनधिकृत अभिन्यासधारकांनी नोटिसीचे पालन न केल्याने सोमवारी 8 डिसेंबर रोजी अनधिकृत कामांवर निष्कषणाची केली कारवाई। चाकण शहरात बेकायदा प्लॉटिंगचा उद्योग थाटणाऱ्यांवर प्रशासनामार्फत करण्यात येणारी कारवाई ही पुढील काही दिवस सुरूच राहणार। याशिवाय शहरातील इतरही अनधिकृत कामांवरही कारवाई होणार। शहरातील नागरिकांनी केवळ नगर परिषदेमार्फत मंजूर भूखंड अथवा प्लॉटचीच खरेदी करावी, जेणेकरून अशा अनधिकृत विकासास प्रतिबंध करणे प्रशासनास शक्य होईल। चाकण नगर परिषद मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले जाहीर आवाहन। पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रातील विविध दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या कामासाठी येत्या गुरुवारी 11 डिसेंबर रोजी आळंदी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार। शुक्रवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी नियोजित आणि नियमित वेळेत शहराला पाणी पुरवठा होईल। शहरवासियांनी नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आवाहन। केतन कारले खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। शुभम तांबे आणि प्रथमेश साळुंके यांना आणखीन 3 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी शुभम तांबे आणि प्रथमेश साळुंके यांना सोमवारी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत केली वाढ। पूर्व वैमनस्यातून शुभम संतोष तांबे वय 22 राहणार आस्खेड बुद्रुक आणि त्याचा साथीदार प्रथमेश किरण साळुंके वय 20 राहणार किवळे यांनी केतन कारले याच्यावर मागील आठवड्यात गोळ्या झाडून केला होता खून। 10 दिवसांपूर्वी पाईट रस्त्यावर लादवड येथे कोळेकर वस्ती येथे दुचाकीवरून जाताना शुभम आणि प्रथमेश यांनी भर दिवसा 3 गोळ्या झाडून मित्र केतन याला संपविले। एकतीस डिसेंबर पूर्वी मालमत्ता कर वेळेत भरा आणि शास्ती टाळा। चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकत धारकांसाठी फतवा। मिळकत धारकांनी आपले कर 31 डिसेंबर पूर्वी भरावे आणि जर कराचे देयक संबंधित वर्षाच्या 31 डिसेंबर पूर्वी भरले नाही तर मालमत्ता कराचे देयक रक्कम पूर्ण भरेपर्यंत एकूण मालमत्ता कराच्या 2% इतकी रक्कम शास्ती आकारली जाईल। नगर परिषदेचं फरमान। चाकण नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकत धारकांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर 31 डिसेंबर पूर्वी भरून मालमत्ता करात 2% शास्ती दंड टाळावा। मिळकत धारकांनी कर भरून नगर परिषदेस सहकार्य करावे। चाकण नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आवाहन। जुन्नर तालुक्याच्या कृषी वैभवाची गगनभरारी। जुन्नर गोल्ड आंब्याला मिळाली राष्ट्रीय स्तरावरील शेतकरी जात म्हणून मान्यता। बुचकेवाडी येथील शेतकरी भरत जाधव यांच्या प्रयत्नांना दिल्ली येथील PPV&FRA कडून शेतकरी जात म्हणून मिळाले अधिकृत प्रमाणपत्र। जुन्नर गोल्ड फक्त आंबा नाही तर एक प्रयोगशील शेतकऱ्याच्या 22 वर्षांच्या अथक परिश्रमांचे फळ। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर, खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ तालुक्यातील बस वाहतूकदार संघटनांसोबत सोमवारी RTO अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। हिंजवडी येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बस वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची झाली समन्वय बैठक। बस वाहतुकीतील सुरक्षितता, प्रवासी संरक्षण आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत सविस्तर चर्चा। बस सेवेमुळे प्रवाशांचे हित, वाहतुकीतील शिस्त आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आवाहन।
न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यासाठी 13 डिसेंबर रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन. पक्षकार, अधिवक्ता आणि नागरिकांनी अधिकाधिक प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवून तडजोडीचा मार्ग स्वीकारावा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आवाहन. तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे समाधानकारक रीतीने निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे व्यासपीठ ठरले प्रभावी. या लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते आणि परस्पर सहमतीने तडजोड केल्याने प्रकरणे जलद गतीने निकाली निघतात. त्यामुळे अधिकाधिक प्रकरणे लोक अदालतीत ठेवावी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रेवती देशपांडे यांनी केले आवाहन. आंबेठाण येथील CIE फोर्जिंग कंपनीच्या माध्यमातून कुडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 61 विद्यार्थ्यांसाठी स्वेटरचे मोफत वाटप. मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक अनिल काला यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब. घोटवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते अजय कचरे आणि कुडे बुद्रुकचे उपसरपंच सचिन धंद्रे आणि टीमच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना मिळाली उबदार कपडे. यावेळी CIE कंपनीचे HR मॅनेजर अनिल काला, कारले मोरे यांच्यासह कंपनीची संपूर्ण टीम, सरपंच गणेश बांगर, उपसरपंच सचिन धंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश बांगर, आंबोलीचे माजी उपसरपंच दत्तात्रय सुतार, दिनेश हंडे, महिला आणि ग्रामस्थांची उपस्थिती. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा सप्ताह. माऊलींची मूर्तीपूजन, दीप प्रज्वलन आणि क्रीडा ज्योत प्रज्वलनाने क्रीडा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा. यावेळी हबप रंगनाथ देशमुख, रघुनंदन कन्स्ट्रक्शन कंपनी पिंपरी चिंचवडचे प्रमुख भगवान साकोरे, माजी विद्यार्थी आणि सनराइज मार्केटिंगचे प्रमुख भाग्येश हेमंत बागमार, माजी विद्यार्थी आणि लक्ष्मी डेव्हलपर्सचे प्रमुख सौरभ रमेश गव्हाणे, मोई गावचे माजी सरपंच सुभाष मेदनकर, संस्था सचिव अजित वडगावकर, विश्वस्त योगेंद्र कुऱ्हाडे, मुख्याध्यापक प्रदीप काळे आदींची उपस्थिती.